पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उभारेन वस्त्र फेडिले. तरी सांग पा काही मोडले, अवेवा माझी. तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, वाचूनी वस्तू ते साचलीशी असे. तेची बुद्धी झालिया विसुकुसे, कैसे न्याता. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते. जे मोकलिती देहाते, ते मीच होती. अथांग पाण्यात घट बुडाला, तर घटाच्या आत आणि घटाच्या बाहेर पाणीच असते. आणि जर घट पाण्यात असतानाच अचानक फुटला, तर घटातले पाणी बाहेरच्या पाण्यात मिसळून जाते. परंतु तू मला एक सांग, की घट फुटला म्हणून घटातले पाणी फुटले का? तर नाही ना. सर्पाने कात टाकली किंवा माणसाने आपल्या अंगावरचे वस्त्र उतरवले म्हणून दोघांच्याही अवयवात मोडतोड होते काय? त्याप्रमाणे हा वृथा भासणारा आकार मोडून पडला म्हणून देहात वास्तव्य करून असलेले आत्मतत्व कधी मोडून पडते काय? ते तर जसेच्या तसेच असते. म्हणून सांगतो की बुद्धी परमात्म्याशी एकरूप झाली की मृत्यूसमयी ती कधी डगमगत नाही. तुला सांगतो पार्था, मरणसमयी जे भक्त माझे स्मरण करतात ते शेवटी मलाच येऊन मिळतात. ते मीच होऊन जातात. एरहवी तरी साधारण, उरी आदळलिया मरण. जो आठवू धरी अंतःकरण, तेच होईजे. जैसा कौण एकुका कुळती, पळता पवनगती. दुपावली अवचिती, उहा माझी पडिला. आता तया पडणया आरवते, पडणे चुकवावया परवते. नाही म्हणून तेथे, पडावेची पडे. ते विमृत्यूचेनि अवसरे एके, जे येऊनी जीवा समोर ठाके. ते होणे मगन चुके, भलत्या परी. आणि जागता जव असिजे, तव जेणे ध्याने भावना भाविजे. डोळा लागत खेवो देखिजे, तेची स्वप्नी. एरवी काय घडते की अचानकपणे मृत्यू समोर आला की सर्वसामान्य माणसे ज्या मायेचे स्मरण करतात तीच त्यांना मृत्यूनंतर प्राप्त होते. कुठल्या तरी अनामिक भीतीने एखादा जीवाच्या कराराने धावत सुटतो, वाऱ्याच्या गतीने पळत सुटतो आणि वाटेत कठडा नसलेली विहीर लागते. तो त्या विहिरीत कोसळून पडतो. त्याला स्वतःला सावरता येत नाही आणि विहिरीत पडण्या वाचून दुसरे कुठले गत्यंतरच उरत नाही. त्याला विहिरीत पडणे क्रमप्राप्त ठरते. तसे काहीसे मृत्यूच्या वेळी घडते. त्या क्षणी जीवासमोर जो विषय उभा ठाकतो तोच त्याला मृत्यूनंतर प्राप्त होतो. काही घडले तरी त्यात बदल होत नाही. आणि पार्था, जोवर माणूस जागृतावस्थेत असतो तोवर त्याने आयुष्यभर ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच स्वप्नी येते ना. ते विजितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे. तेचे मरणाची ये मेरे, फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे, मातेची तुवा. जिवंत असताना ज्या गोष्टी अतिप्रिय वाटतात त्याच गोष्टींचे स्मरण मरणाक्षणी होते. आणि मृत्यूसमयी जे आठवते त्याच गतीला माणूस शेवटी जाऊन पोहोचतो. म्हणून तू माझ्या अखंड स्मरणात राहा. माझे चिंतन सदैव कर. डोळा जे देखावे, का कानी हन ऐकावे. मनी जे भावावे, बोलावे वाचे. ते आत बाहेरी आघवे, मीच करून घालावे. मग सर्वी काळी स्वभावे, मीच आहे. अगा ऐसिया जरी जाहालिया, मगन मरिजे देह गेलिया. मा संग्राम केलिया,
भय काय तुझ. तू मनबुद्धी साचेसी, जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक. हेची काईस या वरी होये, ऐसा जरी संदेहो वर्तत आहे, तरी अभ्यासून आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. डोळ्यांनी जे पाहावे, कानांनी जे ऐकावे, मनात जे भाव उमटावेत, वाणीने जे बोलावे, ते सर्व आत बाहेर माझ्यामध्येच चिंब भिजलेले असावे. म्हणजे काय, तर तू सदैव माझ्याच चिंतनात असावे. म्हणजे मी तुझाच होऊन तुझ्या भोवती सदैव घोटाळत राहीन. तू माझ्या संबंधीच विचार करीत राहिलास, तर युद्धात जरी तू जीव गमावून बसलास, तरी तू माझ्या स्वरूप झाल्यामुळे मरण तुला स्पर्शसुद्धा करणार नाही. मग तू सांग, युद्ध करण्यात तुला भय कसले आहे. पार्था, मी तुला शपथपूर्वक सांगतो की तू तुझे मन आणि बुद्धी मत्स्वरूपी अर्पण केलीस, तर माझ्याच स्वरूपात मिसळून जाशील. तुझ्या मनात शंका आली की हे कसे शक्य आहे, तर तू अभ्यास करून अनुभव घे, आणि तसे नाही झाले तर माझ्यावर खुशाल रागव. येणेची अभ्यासेसी योगू, चित्तासी करी पा चांगू, अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. ते विसदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर असो अथवा जाओ. जे नाना गती पावते, ते चित्तवरील आत्मयाते, मग कवण आठवी देहाते, गेले की आहे. पैसरिते चेनी ओघे, सिंधू जळा मीनले घोघे, ते काय वर्तत आहे मागे, म्हणून पाहो येते. नाते समुद्रची होऊन ठेले, ते विचित्ताचे चैतन्य जाहाले, जेथ यातायात निमाले, घनानंद जे. हा जो अभ्यास योग आहे, त्याची घनदाट मैत्री चित्ताशी जडणे आवश्यक आहे. एकदा का विषय वासनेपासून तुझे मन अलिप्त झाले की या अभ्यास योगाला चित्ताशी एकरूप होण्यासाठी फार प्रयास पडत नाहीत. तुला सांगतो पार्था, अभ्यासाच्या बळावर पांगळासुद्धा डोंगर चढून जातो. केवळ अभ्यासाच्या बळावर तू आपल्या मनाला परमपुरुषाच्या दिशेने वळव. म्हणजे काय, तर मन परमपुरुषाच्या चिंतनात सदैव दंग राहील याची काळजी घे. मग या शरीराचे काहीही हो, शरीर उभे राहिले काय किंवा आडवे पडले काय, त्याचा तू अजिबात विचार करू नकोस. विविध प्रकारच्या संकल्पांनी आणि विकल्पांनी चाळवणारे चित्त जर अभ्यासाच्या बळावर परमेश्वरी अस्तित्वाशी एकरूप झाले, तर देहाचे असणे आणि नसणे याचे स्मरण करायची आवश्यकता नाही. समुद्राच्या दिशेने नद्यांचे प्रचंड ओघ वेगाने धावत असतात. समुद्राशी एकरूप होणारी ही नदी कधीतरी मागे वळून पाहते काय? नदी तर समुद्रच होऊन जाते. तसे चित्ताचे होते. चित्त एकदा का चैतन्याशी एकरूप झाले की जीवाची जन्मवृत्तीची ये जा संपते. चित्त चैतन्य रूप होऊन आनंद आभाळ होऊन जाते. जयाचे आकारा वीण असणे, जया जन्म ना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे. जे गगना होऊन जुने, जे परमाणु होऊन साने, जयाचे निसन्निधाने विश्व चळे. जे सर्वाते यया विवे, सर्व जेणे जिये, हे तुझया बिहे अचिंत्यते. देखे वोळंबा इंगळून चरे, तेजी तिमिर जेथ न सरे. जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुसी, सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियासी. अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. ज्याच्या अस्तित्वाला आकार नाही, ज्याला जन्म नाही आणि म्हणून ज्याला अंतसुद्धा नाही, जे सर्वत्र नांदत असून सर्व काही सर्वपणाने पाहत असते, जे अस्तित्व वरल्या आकाशाहून जुने आहे,
जे परमाणूहून सूक्ष्म आहे, ज्याच्या सान्निध्याने संपूर्ण विश्व चैतन्यमय होते, जे सर्वांना जन्म देते, ज्याच्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी जगते, ज्याला तर्क घाबरतो. याचा अर्थ असा की कार्यकारण भाव ज्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही, जे चिंतनाच्या पलीकडे नांदते आहे. ज्याप्रमाणे अग्नीला वाळवी लागत नाही, तेजाला जसा अंधार ठाऊक नाही. म्हणजे काय, तर ज्ञानप्रकाशाला अज्ञानाचा दाट काळोख ठाऊक नाही. दिवसा देखील मानवी चर्मचक्षूंना अंधारमय भासते, जे चैतन्य जणू अतिनिर्मळ अशा सूर्यकिरणांच्या राशी आहेत. ज्ञानी पुरुषांसाठी जो नित्य उगवलेला आहे, ज्याला अस्तावणे हे आडनाव देखील नाही, असा ज्ञान भारला दिवस तू जरा समजून घे. तया अव्यंग वाणीया ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते, जो स्थिरावलेनि चित्ते जाणोनि स्मरे. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुखसूनी क्रमयोगाचे. आतुमीन लेनि मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनि प्रेमे, आपे आप संभ्रमे मिळावया. आकळलेनि योगे मध्यमा मध्य मार्गे, अग्निस्थानौनि निगे ब्रह्मरंध्र. तेथ अचेत चित्ताचा सांगातू, आहाच वाणा दिसे मांडतू. तेथ प्राणु गगना आणतू संचरेका. परी मनाचे निस्थैर्ये धरिला, भक्तीचिया भावना भरला. योग बळे आवरला सज्ज होऊनी. तो जडा जडा ते विरवितू, भ्रूलता माझी रचतू. जैसा घंटा नाद लयस्थो, घंटेसीच होय. का झाकलिया घटींचा दिवा, नेणिजे काय जाहला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेवी. तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाम. ते माझे निजधाम होऊन ठाके. पार्था, अंतकाळ जवळ आला असता जो योगी अव्यंग परब्रह्माचे स्थिरचित्ताने जाणीवपूर्वक स्मरण करतो, मृत्यूसमयी उत्तरेकडे तोंड करून पद्मासन घालून निष्काम कर्मयोगाच्या शुद्ध आचरणाने जो मनोमनी समाधानाचे सुख साठवून, सर्व चित्तवृत्ती हृदयाशी एकवटून माझ्याशी जो मनाने एकवटलेला आहे आणि माझ्या प्राप्तीसाठी उचंबळून आलेला आहे, स्वरूप प्राप्तीसाठी ज्याची मनाशी घाई चाललेली आहे, स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्नेच्या मधल्या मार्गाने अग्निचक्रापासून ब्रह्मरंध्राकडे जेव्हा साधक निघतो, म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करतो, चित्ताचे प्राणाशी मैत्र करून मूर्धाकाशाच्या आत सज्ज होतो आणि मनाच्या स्थिरपणामुळे ज्याचा प्राण स्थिरावलेला, भक्तिभावनेने संपन्न झालेला, योगबलाने सावरून धरलेला आणि जो प्राण आता लय पावायला सिद्ध झालेला आहे, सज्ज झालेला आहे, असा हा प्राण अचेतन आणि चैतन्यदायी पदार्थांना नाहीसे करीत, दोन्ही भुवयांमध्ये त्या जाणाऱ्या प्राणाची स्थापना करीत, घंटेतला नाद घंटेतच विरावा तसा, किंवा असे म्हणूया की वरून घट झाकला असता आतला दिवा सहजपणे विझावा, तो शांत केव्हा झाला हे कळू सुद्धा नये, त्याप्रमाणे पार्था, हा योगसिद्ध पुरुष आपल्या प्राणाचा लय करून देह ठेवतो. असा हा सिद्ध पुरुष केवळ परब्रह्मच आहे. त्याला परमपुरुष म्हणतात. तो माझे निजधाम होतो. खरे तर तो मी होऊन जातो.